हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. स्टायलिश डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. फ्री आरीवर्कचे ॲडव्हान्स आज डे 38 आहे. आपण कालच्या 37 डेमध्ये हे सुंदर असं जरदोशीचं फ्लावर शिकलो होतो आणि 36मध्ये पण आपण असं छान एक सुंदर असं फ्लावर बघितलं होतं. तर आज पण आपण जरदोशी यूज करून एक सुंदर असं एक फ्लावर शिकणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते मी इथे आज तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, ही स्प्रिंगवाली जरदोशी घेतली आहे. ही जरदोशी थोडी जाड आहे बघा. काल जे फ्लावर केलं होतं आपण ती जरदोशी एकदम बारीक होती. आज ही जाड मध्ये आहे ही जरदोशी आणि हा बीड्स घेतलेले आहे हे, आणि गोल्डन कलरचा थ्रेड आणि नॉर्मल निडल घेतलेली आहे. एवढं साहित्य वापरून आपण एक सुंदर असा आज एक फ्लावर शिकणार आहोत. तर चला मग जास्त टाइम न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिले आता ही जी जरदोशी आहे आपली ही थोडी जाड आहे आणि मी इथे गोल्डन कलरची घेतलेली आहे बघा. कालची आपली रोज गोल्ड कलरची आणि बारीक होती, आज इथे गोल्डन कलरची घेतलेली आहे. आता ह्या जरदोशीला थोडं काय करायचं आहे बघा, स्प्रिंग करून घ्यायचं आहे थोडं. हे बघा, म्हणजे त्याला थोडं ताणून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हलक्या हाताने ताणायचं आहे, जास्त जोर पण लावायचं नाही आहे. थोडंसं असं ताणून घ्यायचं आहे ह्या जरदोशीला. आणि एकसारखी काल जसं 2-2 सेंटीमीटरची कट करून घेतली होती तशीच आज पण कट करून घ्यायची आहे. हे बघा, सर्वात पहिले इथे आता खालून निडलवरती काढून घेतलेली आहे आणि नॉर्मल निडलमध्ये डबल कलरचा नाही, डबल पदर घेऊन मी वळून घेतलेला आहे. आणि एक इथे आता हाफ बीड्स हा घेतलेला आहे, तो पण निडलमध्ये वळून घेते आणि तो इथे पॅक करते. हे बघा, अशा पद्धतीने असा पॅक झाला. हे बघा, त्याच्या बरोबर वरती मी परत खालून निडल वर काढून घेतलेली आहे. आता हे जे जरदोशी आपण 2-2 सेंटीमीटरच्या कट करून घेतलेले आहेत बघा, अशा पद्धतीने ते आता एक एक आपण जसं कालच्या फ्लावरमध्ये ॲड केली तशीच ॲड करत जाणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने परत थोडासा गॅप सोडून त्याच्या बाजूने निडल खाली पंच करून हे बघा, परत असं आपलं एक हुक रेडी होतं. हुक रेडी झालं की परत खालची जी निडल आहे ती मधोमध वरती काढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. आणि त्यात परत एक आता हाफ बीड्स ॲड करायचा. हाफ बीड्स ॲड केला की तो असा मधोमध येतो बघा. आणि जे आपलं हुक होतं त्याच्या बॅक साईडनी परत निडल पंच करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने परत बरोबर साईडनी निडल वर घेतली, एक जरदोशी ॲड केली, त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर परत निडल पंच करून घेतली, थोडंसं गॅप सोडून पंच केल्यावर परत थोडं मधोमध आपला निडल वर काढून घेतली, परत एक हाफ बीड्स ॲड केला. सेम हीच प्रोसेस करायची आहे. ॲड केल्यानंतर हुकच्या बॅक साईडनी परत निडल पंच करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर असं हे दिसतं.
परत तसंच साईडनी निडल वर घ्यायची, परत थोडा गॅप सोडून सेम प्रोसेस करत जायचं आहे। हे बघा, परत खूप सुंदर असं इथे एक आपली बुट्टी पण म्हणता येईल किंवा फ्लावर पण म्हणता येईल रेडी होतंय। हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे एकदम छान प्रकारची बुट्टी आणि फ्लावर रेडी झाला आहे। इथे 4 पाकळ्या झाल्या आहेत बघा। इथे आपली जरदोशी जाड असल्यामुळे इथे आपल्या 4च पाकळ्या रेडी झाल्या आहेत। पण आपलं हे बुट्टी आणि फ्लावर खूप सुंदर असं दिसत आहे आणि एक युनिक दिसत आहेत बघा। खूप छान प्रकारे आपण हे कुठे पण यूज करू शकतो। ब्लाऊजवर, स्लीव्जवर, बॅक नेकला पण आपण यूज करू शकतो। परत आपण कुर्तीवर समजा वर्क करायचं असेल तर त्याच्यावर पण यूज करू शकतो। तिथे पण अशी बुट्टी टाईप थोडी मोठी साईजची पाहिजे असेल तर तिथे आपण हे यूज करू शकतो। खूप सुंदर दिसते। तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली, आजचं फ्लावर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे नवीन शिकता येईल। आणि ज्या कोणी मैत्रिणी तुमच्या इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करत चला। आणि भेटूयात अशाच नवनवीन डिझाईन सोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।